हे अंड्याचं कालवण दिसतंय ना कमाल मंडळी. खरंच जेवढं भारी दिसतंय ना खायलासुद्धा तितकंच चविष्ट होतं. नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये आज आपण पाहणार आहोत झणझणीत, तर्रीदार, अगदी मसालेदार, दाटसर असं अंड्याचं कालवणची रेसिपी. सर्वात अगोदर अंडी जी आहेत ना ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि शिजायला टाकलेली आहेत. अंडी शिजतात तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया. वाटणामध्ये आहे कांदा, टोमॅटो, धने, त्याचबरोबर आलं, लसूण, खोबरं आणि जिरे आणि थोडीफार कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व जे साहित्य आहे ना ते लोखंडी तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता ह्या साहित्यामध्ये अगदी थोडंफार तेल टाकूया म्हणजे लवकर भाजलं जाईल यासाठी. तेल टाकल्यानंतर अगदी 3 ते 4 मिनिटे कलर चेंज होईपर्यंत हे जे वाटण आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता किती मस्त हे जे वाटण आहे ते छान असं परतलं गेलेलं आहे. आता काढून घेऊया आणि गार झाल्यानंतर हे जे वाटण आहे ते मिक्सरला वाटून घेऊया. अंडीसुद्धा सोलून घेतलेली आहेत आणि त्याला अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत जेणेकरून जे वाटण मसाला आहे ना ते आतपर्यंत जावं यासाठी. आता गॅसवरती कढई ठेवूया आणि त्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आत्ता वाटलेला जो मसाला आहे तो टाकायचा आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत हे जे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटे हे वाटण परतल्यानंतर त्यामध्ये येणारा जो कांद्याचा कच्चेपणाचा स्मेल आहे किंवा जे काही वाटण आपण परतून घेतलेलं आहे ते थोडंफार कच्चं जरी राहिलं असेल ना तर त्याचा कसा स्मेल दूर होतो यासाठी वाटण मात्र तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि साईडने तेल सुटलेलं आहे, वाटण छान असं परतलं गेलेलं आहे. तर यामध्ये मी टाकलेला आहे 1 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर 2 चमचे घरगुती लाल तिखटचा वापर इथे मी केलेला आहे. कारण आपल्याला झणझणीत असं अंड्याचा रस्सा बनवायचा आहे यासाठी. मसाले टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंफार पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा हे जे वाटण आहे ते अगदी 2 मिनिटभर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आहे बरं का, नाहीतर हे जे वाटण आहे ना ते करपू शकतं यासाठी. आणि पाहू शकता वाटण जे आहे ना ते छान असं परतल्या गेल्यानंतर साईडने किती छान अशी तर्री आलेली आहे. आणि मस्त असं हे जे वाटण आहेत ना ते परत एकदा आणखीन छान असं शिजवून आपलं तयार आहे. यामध्ये आता टाकलेले आहेत अंडी. थोडीफार उकडलेली अंडीसुद्धा मी बाजूला काढून ठेवलेले आहेत कारण आमच्या घरी त्यावरती थोडंफार मीठ आणि मसाला टाकून अशीच उकडलेली अंडी खायला आवडतात यासाठी. आणि ते गरम पाण्याचा वापर मी केलेला आहे रस्सा बनवण्यासाठी. तर गरम पाणी टाकल्याने ना खूप छान अशी तर्री येते रस्स्याला, यासाठी चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणि एक उकळी फुटायला लागली ना की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि त्यावरती बारीक चिरून अशी खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे. आणि झाली ना मंडळी तयार ही झणझणीत अशी अंडा करीची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दिसते ना सुरेख अशी अंडा करी. खरंच ही अंडा करी त्यासोबत बाजरीची भाकरी मस्त कमालीचं कॉम्बिनेशन आहे. आणि तर्री तर तुम्ही पाहू शकता, एक्स्ट्राचे दुसरे काहीच मसाले इथे मी वापरलेले नाही आहेत. पण काय तर्री आल्यावरती तुम्हीच पाहू शकता. जेवढं दिसायला सुरेख होतं ना खायला त्याहूनही अप्रतिम होतं. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा.